नमस्कार. मुलांच्या शिक्षणाचा पाया तो मजबूत कसा करायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो नाही का? आज आपण एका अशा पुस्तिकेबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक गाईड नाहीये, तर मुलांच्या मनाशी मैत्री करण्याची एक गुरुकिल्ली आहे. चला तर मग मैत्री बालमनाशी या पुस्तिकेचा सार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, प्रत्येक अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिका रोज सकाळी त्यांच्यासमोर हा एकच प्रश्न असतो, आज वर्गात काय शिकवायचं? असं काय करायचं की मुलांचं मन रमावं, ती काहीतरी नवीन शिकावेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना शाळेत यायला आवडावं. बरं, मैत्री बालमनाशी हे पुस्तक नेमकं याच प्रश्नाचं एक परिपूर्ण उत्तर देतं. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी शिक्षकांसमोर नेमकं आव्हान काय आहे? मग हे मैत्री बालमनाशी पुस्तक आहे तरी काय? यात विकासाची 5 क्षेत्र कोणती सांगितली आहेत? खेळातून शिक्षण म्हणजे नक्की काय आणि ते कसं दिलं जातं? या सगळ्याचा परिणाम काय होतो? आणि शेवटी ही खरंच शिक्षणाची गुरुकिल्ली आहे का? चला सुरू करूया. चला सुरुवात करूया शिक्षकांसमोरील सगळ्यात मोठ्या आव्हानाने, ते म्हणजे रोज नवीन काय शिकवायचं याचं नियोजन करणं. आणि याच आव्हानावर एक उत्तम उपाय म्हणून समोर येते मैत्री बालमनाशी ही पुस्तिका. चला तिची जरा जवळून ओळख करून घेऊया. तर मैत्री बालमनाशी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी बनवलेली एक कंप्लीट टीचर हँडबुक आहे. आणि हो, हे फक्त अभ्यासाबद्दल नाहीये. यात मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासाचा विचार केला गेला आहे. आणि याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या एका पुस्तिकेत तब्बल 124 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत. म्हणजे शिक्षकांना अक्षरशः वर्षभराचं संपूर्ण नियोजन एकाच ठिकाणी मिळतं. प्रत्येक कृती कशी करायची, त्याला काय साहित्य लागेल, किती वेळ लागेल, सगळं काही अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. आणि ही रचना पण बघा किती विचारपूर्वक केलीये. पुस्तिकेची विभागणी मुलांच्या वयोगटानुसार 3 गटांमध्ये केलीये. म्हणजे लहान गटासाठी इंद्रिय विकास आणि शारीरिक हालचालींवर भर दिलाय. मधल्या गटासाठी भाषा आणि नवीन संकल्पनांची ओळख करून दिली आहे. आणि मोठ्या गटाला शाळेत जाण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. एकदम परफेक्ट. आता आपण या पुस्तिकेच्या अगदी मूळ गाभ्याकडे म्हणजे तिच्या हृदयाकडे वळूया. आणि ते म्हणजे मुलांच्या विकासाची 5 अत्यंत महत्त्वाची क्षेत्र. हेच या संपूर्ण शिक्षण पद्धतीचे आधारस्तंभ आहेत. ही 5 क्षेत्र आहेत. पहिलं शारीरिक आणि कारक विकास म्हणजे धावणे, पकडणे, वस्तू उचलणे. दुसरं बौद्धिक विकास म्हणजे रंग, आकार ओळखणे, वर्गीकरण करणे. तिसरं भाषिक विकास म्हणजे ऐकणे, बोलणे, नवीन शब्द शिकणे. चौथं सामाजिक आणि भावनिक विकास म्हणजे चांगल्या सवयी आणि भावना व्यक्त करायला शिकणे. आणि 5वं सर्जनशीलता म्हणजे चित्रकला, मातीकाम यांसारख्या गोष्टी. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा एक ॲक्टिव्हिटी आहे, दोऱ्यात मणी ओवणे किंवा वेगवेगळ्या प्रकारची पानं गोळा करून त्यांना आकारानुसार वेगळं करणे. आता हे दिसायला किती सोपं वाटतं नाही का? पण या छोट्याशा कृतीमुळे मुलांच्या बोटांच्या नाजूक स्नायूंना व्यायाम मिळतो, जो त्यांच्या शारीरिक आणि कारक विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. हीच तर या पुस्तिकेची जादू आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवायच्या कशा? याचं उत्तर अगदी सोपं आहे, खेळातून. चला बघूया ही खेळातून शिक्षण पद्धत नक्की काम करते तरी कशी. या पुस्तकेची 3 मुख्य सूत्र आहेत. पहिलं प्लेवे मेथड म्हणजे प्रत्येक गोष्ट गाणी, गोष्टी आणि खेळांमधून शिकवायची. दुसरं कमी खर्चातलं साहित्य वापरायचं म्हणजे आपल्या आजूबाजूला मिळणारे दगड, पानं, बिया वापरायच्या. आणि तिसरं पालकांना सोबत घ्यायचं, कारण त्यांच्या सहभागाशिवाय शिक्षण अपूर्णच आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो माहितीये? शिक्षण हे मुलांसाठी ओझं नाही, तर एक आनंददायी प्रक्रिया बनते. मुलं हसत खेळत शिकतात आणि त्यांना शाळेत येण्याची खरी ओढ लागते. यापेक्षा अजून काय हवं, बरोबर ना? या आनंददायी शिक्षणाचं एक छोटंसं उदाहरण ऐकूया का? कल्पना करा, वर्गात मुलं अंत शिकताना असं काहीतरी गाणं म्हणत आहेत. 1, 2, 3, 4 चला मोजूया तारे फार. 5, 6, 7, 8 करूया आपण पाठापाठ. बघा, यातून अंक ओळख किती सोपी आणि एकदम मजेशीर झाली. पण ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण याचा मुलांवर आणि समाजावर नेमका काय परिणाम होतो? चला याची फलनिष्पत्ती म्हणजे रिझल्ट्स काय आहेत ते पाहूया.
मुलांमध्ये होणारे बदल तर अगदी स्पष्टपणे दिसून येतात. ती शाळेत जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होतात. त्यांची भाषा स्पष्ट होते. स्वतःच्या हाताने काहीतरी बनवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकमेकांना वाटून खाणे, स्वच्छता ठेवणे यांसारखी सामाजिक मूल्य त्यांच्यात आपोआप रुजतात. आणि हे असं का होतं असे प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्यात एक वैज्ञानिक दृष्टिकोनही तयार होतो. आणि हा परिणाम फक्त मुलांपुरता थांबत नाही. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना मुलांची मानसिकता अधिक चांगल्या प्रकारे समजते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून एक सुजाण, निरोगी आणि शिस्तप्रिय पिढी तयार होते, जी आपल्या देशाचं भविष्य आहे. इतकंच नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून कुपोषणासारख्या मोठ्या सामाजिक समस्यांवर मात करायलाही मदत होते. तर मग ह्या सगळ्याचा सार काय आहे? हे पुस्तक फक्त वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचे कलेक्शन आहे का? नाही, हे त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. हे आहे शिक्षणाचं खरं रहस्य, शिक्षणाची गुरुकिल्ली. मैत्री बालमनाशी हे पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मुलांच्या मनाला समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत शिक्षक मुलांशी खऱ्या अर्थाने मैत्री करत नाहीत, त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेत नाहीत, तोपर्यंत शिक्षण कधीच प्रभावी होऊ शकत नाही. हाच या पुस्तिकेचा खरा आत्मा आहे. आणि जाता जाता हाच एक विचार मी आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातोय. जर शिकण्याची खरी किल्ली मैत्री असेल, तर मग आपण आपल्या शिक्षण पद्धतीत ही मैत्री आणखी कशी वाढवू शकतो यावर नक्की विचार करा. या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रत्येकाकडे आहे.